हा लढा कोण्या व्यक्तीचा नाही आहे, हा लढा कोण्या एका भिक्खूचा नाही, हा सगळ्या भिक्खू संघाचा लढा आहे। हा सर्व तमाम बौद्ध बांधवांचा आहे, तमाम बौद्ध बांधवांचाच नाही तर जगातल्या बौद्ध बांधवांचा आहे। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आम्ही आता पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी या ठिकाणी आहोत आणि इथून दिल्लीला जंतर मंतरवरती जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आहे त्या मुक्ती आंदोलनासाठी काही उपासक आणि भंतेजी जात आहेत। बोधेगाव येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठीचा लढा आता तीव्र झाला असून 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली येथील जंतर मंतरवर देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे। कालच डॉक्टर बाबासाहेबांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर दिल्लीत भंते विनाचार्य यांच्याशी चर्चा करून आंदोलनाला पूर्ण ताकदीने पाठिंबा जाहीर केला। आज आंदोलनात सहभागी होण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड येथून शेकडो भिक्खू आणि उपासक दिल्लीकडे रवाना झाले आहेत। पिंपरी येथील भीमसृष्टी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि बुद्धवंदना घेऊन जाणाऱ्या या भिक्खूंची रात्री निगडी येथील तक्षशिला बुद्ध विहारामध्ये राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली। तसेच सकाळच्या चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली। हे सगळं करण्यासाठी अध्यक्षा निर्मलाताई वालकर, सचिव मंगलाताई मुन्नेश्वर यांनी पुढाकार घेतला। आणि हे आंदोलन आता तीव्र झालेलं आहे। सर्व भिक्खूंची मागणी आहे महाबोधी महाविहार या विहाराची मॅनेजमेंट कमिटी बौद्धांची असावी आणि पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात असावं आणि इतर कोणत्याही गुरुवाद्यांचा तिथं ताबा नसावा। तसेच यशवंत डोळस यांच्या सार्वजनिक कला क्रीडा मंच वतीने भिक्खू आणि उपासकांना पुरेल एवढं भोजन पार्सल देण्यात आलं आहे। असंच ही सर्व मंडळी बाय रोडने जात आहेत, म्हणजे 2 ट्रॅव्हल्सने ही प्रवास करत आहेत। त्यांचा प्रवास जात असल्यानं कुणाला भोजनदान किंवा काही दान करायचं असेल तर भिक्खूंनी आवाहन केलेलं आहे। नक्की पहा कोणत्या रूटने जाणार आहेत, कसं तुम्हाला त्यांना भोजनदान अन्नदान किंवा कसं त्यांना पैशाच्या स्वरूपात दान देता येईल त्या संदर्भात भिक्खूने मार्गदर्शन केलेलं आहे, भिक्खूने सांगितलेलं आहे। जाणून पाहूया भिक्खूंची प्रतिक्रिया। दशकांपासून हा जो लढा चालू आहे आणि 1949 चा जो ऍक्ट आहे, ज्या ऍक्ट नुसार जे गैरबुद्ध आहेत त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या महाबोधी महाविहारावरती ताबा आहे आणि ज्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात जो बौद्धांचं स्थळ असून ते केवळ भारताने नव्हे तर जगाने मान्य केलेलं की ते बौद्ध स्थळ आहे, तरी सुद्धा आज हा लढा चालू आहे। 1949 चा जो BTMC ऍक्ट आहे तो अजूनही अधिकृतपणे आहे, असंविधानिक ऍक्ट आहे आणि त्याला अजून कॅन्सल केलेलं नाही आहे, त्याला रद्द केलेलं नाही आहे 1950 ला संविधान लागल्यानंतरही सुद्धा। पण आज मला असं वाटते की आज हा लढा मोठ्या प्रमाणात त्या संदर्भात आहे की हा ऍक्ट लवकरात लवकर रद्द करून आम्ही हे संपूर्ण जे काही महाबोधी महाविहार आहे त्याचं जे प्रशासकीय जे काही अधिकार आहे ते संपूर्ण बौद्धांच्या हाती द्यावं आणि त्याचा संपूर्ण बौद्धांनी सांभाळ करावा। यासाठीच आम्ही येत्या आता 12 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली स्थित जंतर मंतर या ठिकाणी भिक्खू संघ भिक्खुनी संघ उपासक उपासिका संघाच्या मध्ये दिल्लीच्या या सरकारला जागृत करण्यासाठी की आपण त्या विहारी सरकारांना सांगावं आणि लवकरात लवकर तो ऍक्ट रद्द करून मोठ्या प्रमाणात ते लवकरात लवकर बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आम्ही हा 12 तारखेचा मोर्चा नियोजित केलेला आहे। खऱ्या अर्थाने बुद्धगया मुक्ती आंदोलन हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे यासाठी हे दिल्ली येथे हे जन आंदोलन घोषित केलेलं आहे आणि हे आंदोलन जर आपल्याला यशस्वी जर करायचं असेल तर भिक्खू संघ भिक्खुनी संघ उपासक उपासिका यांचा मोठ्या प्रमाणात जर आपण लढा जर दिला, संघटित राहून जर आपण लढा जर दिला तर याला निश्चितच आपल्याला यश लाभू शकते, आपण सफल होऊ शकतो। आता इथून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून अनेक भिक्खू म्हणजे 100च्या पेक्षा जास्त भिक्खू इथून जात आहेत, उपासक येत आहेत। तर अनेक उपासकांना असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन होते त्याला मला मदत करायची आहे, तुमचा रूट कसा आहे, म्हणजे तुम्हाला मदत मिळेल, काय सांगाल त्याबद्दल? महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून 100 भंतेजी आणि अनेक उपासक उपासिका आम्ही जात आहोत। बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आम्ही या मोर्चाच्या प्रवासाची सुरुवात केलेली आहे।
आम्ही प्रथमतः नाशिक मार्गे जात आहोत, नाशिक मार्गे त्यानंतर इंदोर आणि इंदोर मार्गे आपण दिल्लीला जाणार आहोत। आणि या प्रवासामध्ये ज्याही उपासकांना मदत करायची आहे या चॅनेलच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतो। आणि हे जे काही घेऊन जाणारे आपण समोरचे भंते जे आहेत नंबर आपल्या चॅनेलच्या द्वारे आपण मोबाईलच्या देऊ आणि त्या माध्यमातून आपण रस्त्याने किंवा ऑनलाईन माध्यमातून आपण आपल्या पद्धतीने मदत करावी। हा लढा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे। हा लढा कोण्या एका पक्षाचा नाही आहे, हा लढा कोण्या व्यक्तीचा नाही आहे, हा लढा कोण्या एका भिक्खूचा नाही, हा सगळ्या भिक्खू संघाचा लढा आहे। हा सर्व तमाम बौद्ध बांधवांचा आहे, तमाम बौद्ध बांधवाचाच नाही तर जगातल्या बौद्ध बांधवांचा आहे। त्यामुळे या लढ्याला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य करावं अशीच मी विनंती करतो। आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावं आणि 12 फेब्रुवारीचा हा दिल्ली जंतर मंतरवरचं जन आंदोलन हा महामोर्चा आपण यशस्वी करावा आणि बिहार सरकार आणि भारत सरकारवर दबाव टाकावा की हे बौद्ध विहार महाबोधी महावर हे बुद्धांचं आहे आणि बुद्धांच्या ताब्यात लवकरात लवकर देण्यात यावं। कारण ख्रिश्चनांचं चर्च हे ख्रिश्चनांच्या ताब्यात असते, बौद्ध मुस्लिमांची मस्जिद ही मुस्लिमांच्या ताब्यात असते, गुरुद्वारा हा शिखांच्या ताब्यात असतो। पण बौद्धांवर अन्याय का? कारण बौद्धांचं महाबोधी महावीर म्हणजे बुद्धांना ज्ञान प्राप्त झालेलं महत्वपूर्ण हे धार्मिक स्थळ हे इतरांच्या ताब्यात असता कामा नये। तिथे पिंडदान केलं जातं, तिथं कर्मकांड केलं जातं, हे बुद्धांच्या पूर्णतः विरोधात आहे, बुद्धांच्या विचारांच्या विरोधात आहे। आणि हा विरोध हे आम्ही खपून घेणार नाही। तथागत बुद्धांच्या विचारानुसारच त्या ठिकाणी वंदना झाली पाहिजे आणि बुद्धांना मान्य असलेल्याच विचाराप्रमाणे आम्ही चाललो पाहिजे। या आंदोलनाला जात आहोत, नाशिक, इंदोर, दिल्ली या मार्गाने आम्ही जात आहोत। ज्यांना सहकार्य करायचं आहे आपण जे काही भोजन दान असेल, आर्थिक दान असेल, आपण चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला मोबाईल नंबर देऊ किंवा त्या ठिकाणी तसा रूट आम्ही जाहीर करू। चॅनेलच्या माध्यमातून निळ्या खाली पट्टीमध्ये आपण देण्यात येऊ। तर दर्शक हो, ही जी मदतीची सुरुवात आहे ती इथून झालेली आहे। माझ्यासोबत आता यशवंत डोळस आहेत, त्यांच्या पुढाकाराने या पिंपरी बुद्रून काही अन्नदान त्यांनी केलेलं आहे, माझ्यासोबत आहेत। त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊया। यशवंतजी, तुम्ही हे दिलेलं आहे, काय सांगाल त्याबद्दल? सर्वांना जय भीम। आज आपण सर्व पिंपरी चिंचवड शहर वासियांच्या वतीनं या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला भंते धम्मानंदांकडून आदेश आला की आपण अशा पद्धतीतून आंदोलनासाठी 100 श्रामणेर घेऊन त्या ठिकाणी जाणार आहोत, तर आपल्या संस्थेच्या मार्फत काय होईल का आता निश्चित इतकं समाधान वाटलं की आपला सहभाग त्याच्यामध्ये आहे। तक्षशिला विहारातून या मोर्चाची सुरुवात होतीये। काल मुक्कामाला आमच्याकडेच होते। सर्व आम्ही सौभाग्य समजतो आमच्या विहाराचं की आमच्या विहारातून ही सुरुवात झाली आणि मदतीचा थोडा खारीचा वाटा आम्हाला देण्याची संधी मिळाली।